एकदा रमाई विठोबाच्या मंदिरात जाते. तिला खूप छंद असते विठोबाचा. तेव्हा ती विठोबाच्या मंदिरात जाऊन दर्शनाला रांगेत लागते. त्यावेळेस ते लोक विठोबाच्या मंदिरात रमाईला येऊ देत नाही. तेव्हा विठोबाचं दर्शन न झाल्यामुळे रमाई रडते आणि त्यावेळेस तिच्याजवळ समजवायला भीमराव आंबेडकर येतात आणि म्हणतात, रमाई तू का रडत आहे? ती म्हणते की आपल्याला मंदिरात नाही येऊ देणार. का बरं? तेव्हा म्हणतात, रडू नको रमाई. जसं आज हे लोक आपल्याला विठोबाच्या मंदिरात येऊ देत नाही, तसेच एक दिवस या विठोबाच्या जाग्यावर तू आणि मी उभे राहणार. तेव्हा आपल्याला चैत्रभूमीवर दोघांना पुरं जग पाहायला येणार. तेव्हा आपल्याला चैत्रभूमीवर पुन्हा जग पाहायला येणार. तेव्हा तू विठोबा आणि मी रुक्माई या नावाने भीमराव रमा आंबेडकर म्हणून ओळखलं जाणार. असं बाबासाहेब म्हणून रमाईला शांतता देतात आणि तिला आश्वासन देऊन आज चैत्रभूमीवर दोघांचे नाव गाजले आहेत. जय भीम.